नमस्कार पालकांनो, वेलकम बॅक. मी प्रिया आणि स्वागत आहे तुमचं प्रियदर्शनी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत वॉवेल्सचे ए टू ओपर्यंतची फॅमिली मीन्स 2 लेटर्स हे कसे वाचायचे हे आज आपण बघणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर फोनिक्स कसे रीड करायचे किंवा वॉवेल्स आणि कन्सोनंटमधला फरक मुलांना कसा सांगायचा हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो नक्की बघा. आणि त्यानंतर तुम्ही मुलांकडून फोनिक्स आणि कन्सोनंट वॉवेल्स यांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घ्या, जेणेकरून त्यांना 2 लेटर्स हे वाचता येतील. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की आत्तापासूनच का मुलांना वाचायला शिकवायचं, तर 5 वर्षाचे 6 वर्षाचे झाल्यावर त्यांना शिकवू रीड करायला वाचायला. तर असं काही नाही आहे. त्यांना जर फोनिक्स चांगल्या प्रकारे येत असतील तर तुम्ही 2 लेटर्स कसे वाचायचे हे तुम्ही त्यांना शिकवू शकतात. मुलांना सुरुवातीलाच योग्य उच्चारण करून फोनिक्स साऊंड शिकवा, जेणेकरून मुलांना पुढे इंग्लिश वाचण्यात सोपं जाईल. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मुलांकडून फोनिक्सची प्रॅक्टिस करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्यांना 2 लेटर्स हे वाचायला शिकवायचे आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी व्हिडिओ कधी अपलोड केला आहे ते. चला तर मग करूया सुरुवात आजच्या व्हिडिओला. तर या ठिकाणी मी एक वर्कशीट तयार करून घेतलेली आहे. तर आपण AEIOU यांची फॅमिली आपण आज बघणार आहोत. त्यापैकी आपण सुरुवातीला एची फॅमिली बघणार आहोत, नंतर बाकीचे आपण बघणार आहोत. तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही मुलांना स्प्लेंड करून वाक्य देऊ शकतात, जसं की मी इथे लिहिलेलं आहे. तुम्ही मुलांना AT ॲट, AM ॲम, AN ॲन असं शिकवायचं नाही आहे. त्यांना फोनिक्स थ्रू 2 लेटर्स हे वाचायला शिकवायचे आहे, जसं की ॲट, ॲट, ॲम, ॲम, ॲन, ॲप, ॲप, ॲब, ॲब, ॲग, ॲग, ॲड, ॲड. ह्या पद्धतीने तुम्ही त्यांना 2 लेटर्स रीड कसे करायचे हे तुम्ही त्यांना अगोदर शिकवायचे आहे. त्यानंतर मग 3 लेटर्स CVC आपण त्यांना इझिली शिकवू शकतो. ठीक आहे. आता आहे ईची फॅमिली. आता ईचा फोनिक्स साऊंड काय येतो? ए येतो. तर कसं वाचायचं याला? ॲड, ॲड, ग, ॲग, ॲन, ॲट, ॲट. ह्या पद्धतीने ते फोनिक्स थ्रू त्यांना वाचायला शिकवायचं आहे. आता आपण शिकणार आहोत आयची फॅमिली. तर आयचा साऊंड काय येतो? ई येतो. मग ई, न, इन, ई, इज, ई, फ, इफ, ई, ब, इब, ई, ट, इट, आय, ड, इड. ह्या पद्धतीने त्यांना शिकवायचं आहे. फोनिक्स थ्रू त्यांना शिकवायचं आहे. त्यासाठी तुम्ही त्यांच्याकडून जास्तीत जास्त फोनिक्स
साऊंडची प्रॅक्टिस ही करून घ्या. त्यानंतर वॉवेल्स शिकवा आणि त्यानंतर मग वॉवेल्सच्या फॅमिलीवरती तुम्ही त्यांना रीडिंग करण्यासाठी घेऊ शकतात. पुढची जी फॅमिली आहे ती ओ फॅमिली आहे. आपण असंच ह्याच पद्धतीने त्यांना ही 2 लेटर्स हे त्यांना वाचायला शिकवायचे आहेत. तर ओचा साऊंड हा ओ येतो. ओ, ब, अ, अ, ड, ऑड, अ, ग, अग, अ, म, अम, अ, न, अन, आ, प, अप, आ, ट, अट, आ, ओ, औ. ह्या पद्धतीने तुम्ही त्यांना शिकवायचं आहे. त्यानंतर आपण पुढची फॅमिली घेणार आहोत. जी शेवटची फॅमिली आहे ती म्हणजे यू फॅमिली घेणार आहोत. आता आपण यूची फॅमिली घेणार आहोत. तर यूचा जो फोनिक्स साऊंड आहे तो अ आहे. जसं की आपण अम्ब्रेला असं म्हणतो तसा यूचा साऊंड हा अ येतो. तर अ, ब, अब, अ, ड, अट, अ, म, अम, अ, न, अन, अ, प, अप, अ, ट, अट. ह्या पद्धतीने त्यांना हे 2 लेटर्स हे शिकवायचे आहेत. हे 2 लेटर्स पूर्णपणे त्यांना आल्यानंतर तुम्ही त्यांना 3 लेटर्स कसे वाचायला शिकवायचे ते नंतर तुम्ही त्यांना शिकवू शकतात. पण त्याआधी तुम्ही त्यांना फोनिक्स साऊंड कसा वाचायचा हे तुम्ही त्यांच्याकडून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घ्या. त्यानंतर तुम्ही वॉवेल्स, कन्सोनंट हे देखील त्यांना चांगल्या प्रकारे त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही 2 लेटर्स रीड करायचे त्यांना शिकवू शकतात. 2 लेटर्स व्यवस्थित त्यांना जमले की मग तुम्ही 3 लेटर्स CVC त्यांना शिकवू शकतात. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ हा शेअर करा जेणेकरून त्यांनाही कळेल की मुलांना रीड कसं करायला सांगायचं आहे. तर तोवर हसत राहा, खेळत राहा आणि आपल्या मुलांना शिकवत राहा. थँक्यू.